नमस्कार सर्व भव्याधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा MPSCची एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे मित्रांनो। आनंदाची बातमी, राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे आणि आता या तारखेलाच होणार पूर्वपरीक्षा। संयुक्त गट ब व गट क पूर्वपरीक्षेची ही तारीख लवकरच जाहीर होणार, तसेच जाहिरात येणार। चला पाहूया ह्या संपूर्ण डिटेल्स आपल्या या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। MPSCचे एक नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 8 मे 2024 म्हणजेच आजच्या दिवशी आपल्याला एक नवीन प्रसिद्धीपत्रक आयोगाचं आलेलं आहे। याच्यामध्ये राज्यसेवा जी आहे आणि तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा जी आहे पूर्वपरीक्षा जी एकत्रित होते 2024 ही आपल्याला माहिती आहे की इलेक्शनमुळे पुढे गेलेली होती, तर त्याची तारीख आता डिक्लेअर झालेली आहे मित्रांनो। आणि परीक्षा आपली जी होणार आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच नागरी सेवा पूर्वपरीक्षा ही शनिवार दिनांक 6 जुलै 2024ला होणार आहे। ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक राज्य कर आयुक्त गटची 116 पदे आहेत। टोटल एकूण पदे 431 आहेत राज्यसेवेला। त्यामुळं ही जाहिरात जी आपल्याला 2024ची आली होती राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच नागरी सेवाची, त्याची पूर्वपरीक्षा आता 6 जुलैला होणार आहे। सो त्याच्या संदर्भात हे नवीन प्रसिद्धीपत्रक आयोगानं टाकलेलं आहे। जाहिरातीमधील शुद्धीपत्रक टाकून आपल्याला त्याची माहिती दिलेली आहे। ज्याच्यामध्ये वनसेवा परीक्षासुद्धा जी आहे त्याची 48 पदे आहेत महाराष्ट्र वनसेवा परीक्षेची, महसूल व वन विभाग। त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आहे, त्याची एकूण 45 पदे आहेत। अशा पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे। याच्यामध्ये बदल बघा झालेले आहेत। अर्ज सादर करण्याचा कालावधी 9 मे ते 24 मेपर्यंत तुम्हाला विहित कालावधी दिलेला आहे। ज्याच्यामध्ये 24 मेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे। 26 मे 2024ला ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण शेवटची तारीख दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 27 मे 2024 रोजी दिलेला आहे। टोटल ही परीक्षा आपल्याला माहिती आहे परत जाहिरात ही डिस्प्ले करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन बदल या ठिकाणी दिसत आहेत। मग ज्याच्यामध्ये ही शुद्धीपत्रक आहे। आता ज्यांनी हा फॉर्म पहिल्यांदा भरलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल घटक EWSला ज्यांनी उमेदवारांनी भरला होता आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरता विकल्प सादर करण्यात तसेच नव्यानं अर्ज सादर करण्यासाठी कार्यवाही खालीलप्रमाणे करायची आहे। म्हणजे याच्यामध्ये मला वाटतं SCBCसाठी तुम्हाला आरक्षित करून ही जाहिरात पुन्हा दिलेली आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांना त्यांच्या कास्ट वाईज बदल करून फॉर्म सबमिट करता येणार आहे। अशा पद्धतीनं नवीन शुद्धीपत्रक तसेच जाहिरातीची तुम्हाला परीक्षेची तारीख इथे डिस्प्ले झालेली आहे। लवकरच संयुक्त गट ब व गट क ची जाहिरातसुद्धा पडायला हरकत नाही, लवकरच ती जाहिरातसुद्धा येईल मित्रांनो। ठीक आहे, पुढल्या वीकमध्ये ती जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उरलेले आपले व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका। धन्यवाद।